आपले स्वागत आहे आपल्या माहिती मंच या YouTube चॅनलवर. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर आलेली आहे. ती खुशखबर काय आहे ते आपण पाहण्यापूर्वी आपल्या व्हिडिओवर जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. तर चला व्हिडिओला न वेळ लावता सुरुवात करूया. तर लाडकी बहीण या योजनेसाठी महत्त्वाची खुशखबर काय आहे ती आपण बघूया. महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत आताच 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. आपण पाहिलेले आहे 24 जुलै 2024 ला ही योजना सुरू झाली होती आणि ऑगस्ट पासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात झाली होती. तर आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. अनेक महिलांना या योजनेचा मोठा आधार मिळालेला आहे. दरमहा मिळणाऱ्या या आर्थिक मदतीबाबत जून जुलै महिन्याच्या हप्त्यात महिलांमध्ये उत्सुकता आलेली आहे की आम्हाला जून जुलैचा हप्ता हा जो रखडलेला आहे काही महिलांना मिळालेला नाही तो का मिळालेला नाही याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जून जुलैचा जो हप्ता आहे तो भरपूर महिलांना मिळालेला नाही, तो का मिळालेला नाही आता याची माहिती आपण पाहणार आहोत. जून जुलैचा हप्ता हा भरपूर महिलांचा रखडलेला आहे. यामध्ये 26 लाख महिला या अपात्र ठरवलेल्या आहेत. पण सरकारनं एक चांगली गुड न्यूज दिलेली आहे की ज्या 26 लाख महिला आहेत त्यांची फेर तपासणी सुरू केलेली आहे. म्हणजे ज्या महिला अपात्र झाल्या होत्या त्या महिलांची पुन्हा फेर तपासणी सुरू केलेली आहे. म्हणजे अर्जाची छाननी ही परत करायला सांगितलेली आहे. म्हणजे ज्या महिला अपात्र ठरल्या होत्या त्या कशामुळे अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्या खरंच अपात्र आहेत का याची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही एक महत्त्वाची खुशखबर असणार आहे. कारण जून आणि जुलैचे हप्ते हे भरपूर महिलांना मिळालेले नाहीत. जून आणि जुलैचे हप्ते जे आहेत ते भरपूर महिलांना मिळालेले नाहीत. त्यामुळे महिलांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. ज्या जून आणि जुलैचे हप्ते ज्या महिलांना मिळालेले नाहीत त्या महिलांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. म्हणजे खरी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल की जे 26 लाख महिला अपात्र ठरल्या होत्या त्या महिलांची फेर तपासणी सुरू केलेली आहे. म्हणजे यामध्ये खरंच किती महिला अपात्र आहेत आणि किती महिला याच्यामधून पात्र होऊ शकतात ती याची फेर तपासणी सुरू केलेली आहे. म्हणजे 26 लाख महिलातून कमीत कमी 12 ते 13 लाख महिला या पात्र ठरतील ज्या की कोणत्याही कारण नसताना त्या अपात्र ठरवलेल्या होत्या. त्यामुळे ज्या 26 लाख महिला आहेत त्यांची फेर तपासणी सुरू केलेली आहे आणि त्याच्यातून ज्या महिला या पात्र ठरतील त्या महिलांना जून आणि जुलैचा असे मिळून आणि ऑगस्टचा हप्ता असे 3 हप्ते मिळून त्यांना 4500 रुपये मिळतील. किती? 4500 रुपये तुम्हाला ऑगस्टच्या हप्त्यासोबत मिळतील. म्हणजे जून जुलै आणि ऑगस्ट असे 3 महिन्याचे मिळून तुम्हाला 4500 रुपये मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी कोणतीही काळजी करू नका की जून आणि जुलैचा हप्ता आपल्याला का भेटला नाही. तर याची सविस्तर जी चौकशी आहे ती चौकशी सरकारने सुरू केलेली आहे. ज्या महिला अपात्र ठरवलेल्या होत्या त्याची परत छाननी सुरू केलेली आहे की बाबा कशामुळे या महिला अपात्र ठरलेल्या आहेत. यामध्ये खरेच यांच्या राशन कार्डवर दोन महिला या लाभ घेत आहेत की 3 महिला की 1 महिला. काही महिला ह्या एकच महिला लाभ घेत असताना त्या महिलेचा लाभ बंद झालेला आहे. त्यामुळे सरकारने राशन कार्ड वर जी माहिती आहे ती माहिती सत्यता मानून सरकारने अर्जाची छाननी सुरू केलेली आहे. म्हणजे एका कुटुंबात जर 2 राशन कार्ड असतील, एक मुलाचं आणि बापाचं, आणि मुलाचं जर लग्न झालेलं असेल त्याचं राशन कार्ड जर वेगळं असेल तर त्याचा लाभ मिळू शकतो. 100% त्याला लाभ मिळू शकतो. कारण त्याच्या पत्नीला ती पात्र आहे आणि जी आई आहे त्याची आई आहे ती पण पात्र आहे. कारण की एका राशन कार्डवर तुम्हाला 2 महिलांना लाभ मिळतो. एका राशन कार्डवर 2 महिलांना. जर तुमच्याकडे 2 राशन कार्ड असतील तर तुम्हाला 4 महिलांना लाभ मिळू शकतो. जसे की त्याचा मुलगा, त्याच्या मुलाची बायको आणि त्याची मुलगी असे 2 लाभ मिळू शकतात आणि वडिलांच्या याच्यावर त्याच्या आईला लाभ मिळू शकतो. त्यामुळे राशन कार्डवर तुमचं जर नाव 4 महिला असतील तर राशन कार्ड दुसरं काढून घ्या आणि त्या राशन कार्डवर 2च महिला ह्या लाभ घेऊ शकतात. एका राशन कार्डवर तुम्ही 2च महिला लाभ घेऊ शकतात. त्यामुळे
ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. हा व्हिडिओ तुम्हाला ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्या महिलांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि के-वाय-सी केली नसेल तर के-वाय-सी करून घ्या. हे एक मोठं कारण आहे, की तुम्हाला हप्ता न मिळण्यासाठी. काही महिलांनी के-वाय-सी केलेलं नाही. आपलं बँक डिटेल्स चेक करा. सतत आपले बँक अकाउंट चेक करत राहा. कोणत्या महिलांना पैसे मिळाले नाहीत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट मला टाकत चला. म्हणजे आपल्याला माहिती मिळेल, की कोणत्या महिलांना पैसे मिळालेले आहेत आणि कोणत्या महिलांना कोणत्या महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.